राजकीय पक्षातल्या घराणेशाहीवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीवरून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली। आता त्यावरून राज्यातलं राजकारणाच्या मध्ये वादाचा एक वेगळा अंक सुरू झालाय। पाहूयात याच संदर्भातला एक रिपोर्ट। राजकारणातील घराणेशाहीवरून भाजप विरुद्ध ठाकरे असा राजकीय सामना रंगलाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इंडिया आघाडीतील नेत्यांच्या राजकीय घराणेशाहीवर टीकास्त्र डागलंय। तसंच त्यांनी उद्धव ठाकरेंवरही घराणेशाहीचा आरोप केला। इंडिया महाआघाडी म्हणजे सत्तालोलूप घराणेशाही असलेल्या पक्षांची आघाडी आहे। या नेत्यांना आपला मुलगा, मुलगी, जावई, भाचा, पुतण्या यांना मुख्यमंत्री अथवा पंतप्रधान बनवायचंय। यापैकी एकालाही देशाची चिंता नाहीये। उद्धव ठाकरे यांचंही हेच ध्येय आहे, त्यांना आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवायचंय। अशा शब्दात अमित शहांनी इंडिया आघाडीवर घणाघात केला होता। अमित शहांच्या या आरोपांची राज्यातील भाजप नेत्यांनी री ओढली आहे। आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा विचार 2013 पासून उद्धव ठाकरे यांच्या मनात होता। भाजपशी 2014ला तोडलेली युती ही आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याच्या लालसेपोटी होती आणि त्याच पद्धतीने 2019ला आमच्याशी केलेला विश्वासघात आणि दगा याच्या मागचे कारण तेच होतं, हे आता स्पष्ट झालेलं आहे। अमित शहांच्या या टीकेमुळे राज्यात नव्या राजकीय वादाला तोंड फुटलंय। ठाकरेंच्या पक्षानं अमित शहांवर जोरदार पलटवार केलाय। खासदार संजय राऊतांनी भारतीय क्रिकेट संघाचे सचिव जय शहा यांच्यावरून अमित शहांना सवाल केलाय। महाराष्ट्राला, देशाला, समाजाला खूप काही दिलाय आणि या घराण्यांचे लाभार्थी हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा सुद्धा आहेत, हे त्यांनी आपल्या मनाला विचारावं। या दोन्ही घराण्यांचे लाभार्थी मोठ्या प्रमाणात नरेंद्र मोदीजी आणि अमित शहा सुद्धा आहेत। बाळासाहेब ठाकरेंच्या घराण्याचा वारसा हिंदुत्वाचा आहे, त्याचाही लाभ भारतीय जनता पक्षाने वारंवार घेतलेला आहे। विरोधी पक्षातील घराणेशाहीवर भाजप नेत्यांकडून सतत हल्लाबोल केला जातोय। इंडिया आघाडीतील बहुतेक पक्षाच्या नेत्यांची मुलं अथवा नातेवाईक राजकारणात सक्रिय आहेत आणि हाच मुद्दा पुढे करत इंडिया आघाडीची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय। काही दिवसांपूर्वी संसदेच्या अधिवेशनातही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधी पक्षाच्या घराणेशाहीवर बोट ठेवलं होतं। आता अमित शहांनी याच मुद्द्यावरून टोला लगावलाय, तर विरोधकांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय। मला वाटतं ज्यांनी त्यांचा मुलगा कोणता जयेश शहा याला कशा पद्धतीनं क्रिकेट कंट्रोल बोर्डाचं अध्यक्ष केलं, कशा पद्धतीनं गुजरातच्या राज्य कारभारामध्ये जयेश शहा काय करतात, याचं उत्तर आधी अमित शहा साहेबांनी दिलं पाहिजे, नंतर उद्धवजी ठाकरे साहेबांना बोललं पाहिजे, असं मला वाटतं। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा राजकीय घराणेशाहीचा मुद्दा चर्चेत आलाय। भाजपनं विरोधकांची राजकीय कोंडी करण्याकरता घराणेशाहीचा मुद्दा पुढे केलाय। मात्र भाजपलाही घराणेशाही चुकली नाहीये। भाजपमधील अनेक नेत्यांची मुलं आमदार, खासदार आहेत आणि विरोधकांनीही त्याची यादीच तयार केली आहे। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत घराणेशाहीवरून राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगणार एवढं मात्र निश्चित। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।